सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली गटासाठी अनुसूचित जातीचं सर्वसाधारण आरक्षण पडलंय। त्यासाठी पट्टण कोडोली परिसरातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते इच्छुक असताना एका ओबीसी समाजाच्या नेत्यानं चक्क बेडाजंगम जातीचं मागासवर्गीय जात प्रमाणपत्र काढल्याची चर्चा आहे। जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत। पट्टण कोडोली जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण पडलंय। या मतदारसंघात पट्टण कोडोली, तळणगे, इंगळी, चंदूर या गावांचा समावेश आहे। त्यासाठी पट्टण कोडोली परिसरातील आंबेडकरी चळवळीसह काही कार्यकर्ते इच्छुक आहेत। असं असताना परिसरातील ओबीसी प्रवर्गातून निवडून येऊन हातकणंगले तालुका पंचायत समितीचं उपसभापतीपद भूषवलेल्या बड्या राजकीय नेत्यानं बेडाजंगम मागासवर्गीय जात प्रमाणपत्र मिळवल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या दलित मागासवर्गीय समाजानं माजी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय। या मतदारसंघात चरणदास कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, तळणगे सरपंच संदीप पोळ, इंगळी सरपंच दादासाहेब मोरे, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, उद्योजक सागर कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह दलित मागासवर्गीय समाजातील अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत। मात्र त्यांना डावलून संबंधित व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आवाडे गट आणि भाजपाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दिलाय।